कोबरा ना, ACC कोबरा. आणि अपोजिट कोण आहे? कोबरा आणि दुसरा कोण आहे? गरुडा. दुसरा सेमीफायनलचा सामना ACC गरुडा वर्सेस ACC कोबरा, यामध्ये दुसरा सामना चालू होत आहे. हे झालं ना? पंच, सामन्या लवकर सुरुवात करा. हे बॉलर कोण आहे? पहिल्या चेंडूवरती विकेट. डश मार्कर. पुन्हा एकदा आपल्याला तसाच एक चेंडू पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर देखील त्याने अप्रतिम असा एक म्हणजे झेल पकडला होता. तसाच एक झेल त्याला आता आपण त्याला पकडताना पाहिलेला आहे. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तेजस, आणि आपल्या पहिल्या चेंडूवरती मिळालेलं हे भरघोस यश. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने टोलवला होता, परंतु तिकडच्या क्षेत्ररक्षकाला काय नाव आहे? बॅट्समन बॅटिंगला कोण आलंय? गंगाधर पाटील. नवीन फलंदाज गंगाधर पाटील. वैशाली गजमल या झालेल्या फर्स्ट सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच देताना उद्धव वारोसे यांना, जोरदार टाळावून जाऊ द्या उद्धव वारोसे यांना. उत्कृष्ट असं फलंदाजी आणि बॅटिंग केलेली होती. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर अपडेट कर रे बरोबर. तू लक्ष द्या तिकडे, हे लवकर रे. नाही कार्पेटचा फटका, मिडॉनचा प्लेयर. उद्धव वारोसे वैशालीताई त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देताना. आणि मी सांगू इच्छितो इकडे, मी आणि अर्णव ऑप्शनला बसलेलो आणि अर्णवने मला कॉन्फिडन्स दिलेला. दादा मला अर्णव उद्धवचा मोठा भाऊ आहे, प्रशांत सर तुम्हाला सांगतो. हा 6 गेला मध्येच. अर्णवने मला कॉन्फिडन्स दिलेला, दादा मला काही करून माझ्या भावाला घ्यायचं आहे आणि ते डिलिव्हर करणार, आणि आज त्यांनी डिलिव्हर करून दाखवलेलं आहे. व्हेरी गुड प्रेडिक्शन. चला सामन्याकडे वळूया. फाईन लेगचा फटका पुन्हा एकदा, आणि बॉल जातोय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरसावताना कुठेतरी तेजस यांना ओंकार पाटेकर, आपण जर कुठे आजूबाजूला असाल तर माईशी संपर्क साधायचा आहे. संघाची धावसंख्या 10. एक सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे, निर्धाव चेंडू. बॉल किती झाले रे? 5 चेंडू 10 धाव झालेले आहेत. एक सिंगल धाव. पहिल्या षटकाअखेर संघाची धावसंख्या झालेली आहे 11. बरोबर ना? 11. पहिल्या सेमीफायनलच्या हिशोबात जशी पहिल्या सेमीफायनलला देखील एवढ्या जवळपास धावा झाल्या होत्या, पाहूया आपण ह्या सेच्यात देखील आपल्याला चालू फलंदाजी ही 50 रनच्या पुढे जाईल. दादा एका षटकामध्ये आता तरी 11 आले. याचा अर्थ मला असं वाटतं कुठेतरी जसं पहिलं प्रिडिक्शन तुमचं होतं की त्यांनी 50 धावाच्या पुढे गेले, असं दिसत नाहीये. मोठे शॉट आणि बॉलची सरासरी ॲव्हरेज पाहता, बॉलचे टप्पे आणि हवा जी बदलते, जी हवा चेंज होते, त्या हिशोबाने बॉल जर मारला तर तो नक्कीच जाईल. परंतु हवेची दिशा बदलली आहे, त्याच्यामुळे थोडा फरक पडेल. कारण
मगाचं असलेलं टेम्परेचर आणि आत्ताचं टेम्परेचर यात फरक आहे. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. काय त्याचं नाव? सतीश. एक उत्कृष्ट गोलंदाज, एक निर्धाव चेंडू, पहिला चेंडूचा मारा आणि तोही निर्धाव. सेकंड सेमीफायनलचा राऊंड, याच्यानंतर फायनलचा सामना होईल. मातृछाया सेवा संघ 2026 पर्व 5 चा मानकरी कोण असेल हे यानंतर डिसाइड होईल. पुन्हा एकदा फायनलचा फटका आणि बॉल जातोय सीमारेषे बाहेर. 6 ने धावसंख्या पुढे जात असताना सुंदर असा एक फटका आपल्याला अभिषेक गजबाल यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. अभिषेक यांची यष्टी पाहता ते मोठे शॉट खेळतील याच्यामध्ये दुरावतच नाही, मजबूतच खेळणार, नो डाऊट. ऑफच्या दिशेने टोलवलेला फटका, कव्हरचा फटका आणि 1 धाव. उत्कृष्ट असा झेल झाला असता यष्टीरक्षकामार्फत, परंतु बॉल होता हवेत आणि बॉलची दिशा रिव्हर्स जाऊन शरद दादा रिव्हर्स जाऊन चेंडू पकडणं हे साधं सिंपल नसतंच. मुळात फार कठीण झेल होता तो, पण त्याने आपला प्रयत्न भरपूर मोठ्या प्रमाणात केलेला आहे. जेव्हा शरद दादा तुम्ही देखील फिल्डिंग करत होता तेव्हा मी देखील पाहिलं 2 रिव्हर्स तुमच्या मागच्या दिशेने आलेल्या झेलसाठी तुम्ही रिव्हर्स पळत होता. होय, पण नंतर थोडीशी भीती वाटली. उत्तुंग असा शॉट, परंतु मनाची घालमेल आणि बॉल जातोय सीमा रेषे बाहेर चौकारासाठी. आतापर्यंतची धावसंख्या झाली 23. यष्टीरक्षकाचा तापलेला चेहरा, यष्टीरक्षकाचे जो मूड दिसतोय आणि जो आरडाओरड दिसतोय तो म्हणजे आपल्या संघाच्या एकत्रितपणासाठी संघाने एकजुटीने काहीतरी करायचंय. हातात आलेला झेल होता, त्या झेलला तुम्ही कन्वर्ट करून बॉल पाठवला चौकाराच्या दिशेने. म्हणजे एक झेल तर झेल सुटला तर सुटला, त्याचा बॅलन्स नाही झाला आणि बॉल गेला सीमारेषेबाहेर चौकारासाठी. कुठेतरी टीम मध्ये चुवा मीटिंग भरपूर व्हायला लागलाय. तो ऐकतच नाहीये, तो तिकडून हलतच नाहीये. अशा पुन्हा एकदा काय फिरता शॉट, बॉल जातोय त्याच दिशेने, हा बॉल अडवलाय, बॉल 1 धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नाही, एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 24. 12च्या सरासरीने आतापर्यंत चाललंय दादा, 12च्या सरासरीने. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक बाकी आहे. षटक तिसरं आणि तिसरं षटक घेऊन आलाय करण. नाही हो 24 झालेलं आहे. करण वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय करण. पुन्हा एकदा सेम चेंडूकडे बॉल, सेम दिशेने फटका, परंतु 1 धाव. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण.
कुठेतरी मिड विकेटच्या दिशेने मिड विकेट आणि मैदानच्या दिशेनेचे फटके आणि तिकडे खेळाडूच्या बरोबर बऱ्याच वेळा असलेला हा जो ताळमेळ, हा जो घालमेल, आणि अशा प्रकारे यष्टीरक्षक स्वतः मैदानच्या दिशेने प्लेयर येतोय. संघाचे कर्णधार संकेत. सेमीफायनलचा राऊंड एक आहे कर्णधार आणि एक आहे ओनर. सेमीफायनलचा राऊंड खेळामध्ये मजा आलीच पाहिजे. उत्कृष्ट गोलंदाजी. घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पुन्हा उत्तुंगाचा शॉट मारण्याचा प्रयत्न. शॉट मारलाही गेला. एक धाव नक्कीच मिळेल. घोषांकित क्षेत्र सी शेप ग्राउंड. मातृछाया सेवा संघ 2026 पर्व 5 आणि या सर्व पर्व 5 मध्ये तुमच्या सगळ्या खेळाडूंचं त्याचप्रमाणे आलेल्या तुमच्या कुटुंबियांचं हार्दिक अभिनंदन. पाहूया ही सेकंड सेमीफायनल, यानंतर होणारा फायनलचा सामना आणि ही 2026 ची मातृछाया सेवा संघाची ट्रॉफी कोणाकडे जाते, कोण 2026 चं वर्षभर ही ट्रॉफी मिरवत राहणार, आपलं नाव तिथे कोरणार, त्याची ही तयारी. सेकंड सेमीफायनलचा हा राऊंड आणि बॉलिंग करतोय करण. किती झाला बाबा? 4 चेंडू 28 धावा. कुठेतरी गोलंदाजाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा. निर्धाव चेंडू. वन बॉल टू गो. षटक तिसरे. बॉलिंग करतोय करण. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करण यांच्या मार्फत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 28. अंतिम षटक इनिंग 1चं सेकंड सेमीफायनलचा राऊंड. ऑफच्या दिशेने टोलवला चेंडू, 2 काढला. परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. कुठे दरी टीमचे ओनर संकेत, त्याचप्रमाणे यांच्याकडून वारंवार खेळाडूंना सूचना. उत्कृष्ट गोलंदाजी. कुठेतरी मागून कॉल येतोय, मॅच संपल्यावर टाकणार आहे का, अशा प्रकारच्या सगळ्या सूचना. कारण की त्यांना माहिती आहे सेमीफायनलचा सेकंड राऊंड आहे. याच्या नंतर बॉल बाउन्स आणि पंचांच्या मार्फत वाईट बॉलचा इशारा. याच्याच आधी सूचना आल्या होत्या, मग कधी टाकणार का, अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. आरडा ओरड चालू आहे कारण की सेमीफायनलचा राऊंड आहे.
चला मित्रांनो, चला 5:51 झाले. एक मोठा खेळ, एक मोठा सामना. भारत पाकिस्तान आपल्या सगळ्यांची वाट बघतोय ठीक संध्याकाळी 7 वाजता. उत्कृष्ट गोलंदाजी आणि गोगली बॉलला खेळाडू बाद होतोय. स्टंप आउट. धावसंख्या 31. दोन बॉल आहेत का रे? हे बॉल किती आहेत? बॉल किती आहेत रे? हा, बॉल किती आहेत? 2 बॉल बाकी आहेत रे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया संघाची धावसंख्या 31. बॅट्समन अजूनही धावसंख्या कितीपर्यंत वरती घेऊन जातात. तरी हे किती झाला स्कोर? लास्ट ओव्हर आहे. संघाची आतापर्यंतची धावसंख्या 32. हा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु कुठेतरी मिस थ्रो आणि 2 धावा पूर्ण. तिसरी सुद्धा धाव पूर्ण. अशा प्रकारे 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 4थी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झालेला आहे. आपले पाच धावकर आणि श्री विश्वनाथ तोरसकर यांचे इथे आगमन झाले आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. पाच धावकर साहेब आणि विश्वनाथ तोरसकर साहेब. खाली बघता असेल तर साफ करा.
आणि भाजपा वार्डाध्यक्ष पार्थ बावकर तसेच भाजपा पदाधिकारी यांचे मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. गजमल कुठे आजूबाजूला असाल त्यांनी माईकशी संपर्क साधावा. शरददादा गजमल
एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. आतापर्यंतच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर संकेत याने एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. डाव्या हाताने टाकलेला चेंडू त्याने सुंदर असा चेंडू त्याने निर्धाव टाकला आहे विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्ट. हा बघा लेगच्या दिशेने टोललेला चेंडू, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. बॉल हवेत गेला होता. दादा पुन्हा एकदा मी सांगतो, हवेच्या जोरावरती फटकेबाजी केली तर हवेची साथ घेऊन तो बॉल तितक्या दूरवर जाऊ शकतो. त्याचंच हे संकेत आहे की हा चेंडू दूरवर जाऊ नाही शकला. नक्कीच होणार, नक्कीच होणार. हवेच्या दिशेने आणि पंचांच्या मार्फत हा वाईडचा फटका. बॉल जातोय फाईन लेगच्या दिशेने. 6 रन झाले रे. 5 चेंडू आणि 12 धावा. या दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. 5 चेंडू 12 धावा. षटक दुसरं चालू असताना 5 चेंडू 12 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावसंख्या टोटल करायची आहेत 36. 1 बॉल टू गो. घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू पंचांच्या मार्फत 1 धाव. अशा प्रकारे षटक दुसरं संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. काय पाहिजे 12-23? दादा शरद दादा मगाशीच मी तुम्हाला म्हणालो की कुठेतरी पारडं या छोटी धावसंख्या आहे, 36 ची धावसंख्या आहे, पण त्या छोट्या धावसंख्येसाठी ही जी धावपळ चालू आहे. आता बघा 12 चेंडूंमध्ये फक्त 13 धावा आल्या आणि आता शिल्लक उरल्या 12 चेंडूंमध्ये 23 धावा. काय म्हणता शरद दादा? याचं नाव काय बॉलरचं? अभिषेक वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. अभिषेक सामना करतील करण. स्टेट ड्राईव्हचा फटका. बॉल होतोय लॉंगॉनच्या फिल्डरच्या दिशेने आणि धावसंख्या फक्त मिळेल ती 1च. दादा कुठेतरी उलटी गिनती सुरू झाली आहे. उलट प्रवास सुरू झालेलं हे सगळं चित्र आहे. 11 चेंडू 22 धावा. 11 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा हा फटका. 1 धाव पूर्ण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा पंत. 1 अवांतर धाव. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी. कारण की षटक तिसरं चालू आहे. 3 चेंडू झालेले आहेत. 9 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 20 धावा. सेकंड सेमीफायनलचा हा राऊंड. 9 चेंडू 20 धावा आणि यानंतर होणार तो फायनल. पुन्हा बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. दादा मी तुम्हाला मगाशीच म्हणालो, जेव्हा हा खेळाडू मगाशी फिल्डिंग करत होता तेव्हा त्याने जी एनर्जी आपली वेस्ट केली आहे त्याचा कुठेतरी नफा तोटा पकडला जातो आणि शक्यतो तरी तोटाच पकडला जातो. त्यामुळे कुठेतरी ही उलटा फेरा सुरू झालाय. त्याच्यामुळे आता 9 चेंडूंमध्ये कार्तिकचा फटका. फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या जावेच्या प्रयत्नामध्ये आणि मोठा बळी, मोठा मासा, करण सारखा मोठा मासा इथे बाद होताना. करण
6 बॉल आहेत ना रे. 1 प्लस विकेट. नाही दादा 8. संघाची धावसंख्या झाली ए बाबू किती झाले? 1 प्लस विकेट आहे. बॉल किती? 4 बॉल 18. 7 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. चेंडू उरलेत 7, धावा हव्यात 18. हो, या ठिकाणी आपले मनसेचे कार्यकर्ते अजित मुनगेकर साहेब यांचं या ठिकाणी मनसे नाही म्हणतात. अरे अंजित मुनगेकर साहेबांचं या ठिकाणी आलं तर प्रॉपरली आहे. वन बॉल टू गो. उत्तुंग असा शॉट बॉल जातोय फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीत झालं 24. 6 चेंडूंमध्ये आता उरलेत ते फक्त 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. बॉल बॉल पुढे गेला तू. 6-11 की 6-12. पंच स्कोरर बोर्डशी बोलून घ्या आणि आमच्यापर्यंत कळवा. वाईट नाही ना, 12च आहेत ना. 6 बॉल 12च पाहिजे. वस्तू इकडे वाईट आलाच नाही कारण शेवटच्या बॉलला तुला फिक्स मारला ना. एक डॉट बॉल आला तो डॉट आला ना तो वाईट. 11 बोलतोय. 11 बोलतोय. वाईट आला का ना ते काय हे आहे राज. किती आहे? वाईट आहे ना? एक वाईट. किती पाहिजे? 6-11. 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी शेवट षटक घेऊन आलाय. त्याचं नाव काय रे बॉलरचं? बॉलरचं नाव काय? वाईट आहे वाईट आहे. वाईट बॉल. वाईट बॉल. बॉलरचं नाव काय? तेजस. पुन्हा एकदा तेजस. कृपया पंचांशी कुठच्याही प्रकारचा वाद घालू नका. पंच आपल्यापर्यंत आज दिवस पूर्ण संपत आला. खूप छान डिसिजन दिलेले आहेत. कुठच्याही प्रकाराचा ग्लिच झालेला नाहीये. 6 चेंडू 10 धावा. सेमीफायनल सेकंड. यानंतरचा सामना अंतिम सामना असेल याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाजी करतो तेजस. हे राज. हा बस. अंपायरांचा लेग बायचा इशारा की पायाला लागून हा चेंडू गेला होता, त्यामुळे एका धावेवरती संतुष्ट मानावं लागेल. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. दादा 36चा फक्त गेम होता. गेम कुठून कुठे आला बघा. लास्ट षटकापर्यंत आला. पुन्हा एकदा बाउन्सचा बॉल आहे. पुन्हा एकदा बाउन्सचा चेंडू आहे आणि पंचांच्या मार्फत नो केलाय. हा नक्कीच फ्री हिट असावा. पंचांच्या मार्फत नक्कीच हा जर नोचा चेंडू आहे तर फ्री हिटचा इशारा नक्कीच असेल. फ्री हिट. 5 चेंडू 8 धावा. दादू खाली बस ना. 5 चेंडू 8 धावा.
डिक्लर झोन मध्ये मारलेला हा चेंडू, घोषांकित क्षेत्रामध्ये मारलेला हा चेंडू, त्याच्यामुळे नक्कीच एक धाव मिळू शकते. जुना बॉल द्या रे. तो वरती आहे. 4 चेंडू 7 धावा. चार चेंडू 7 धावा असताना एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात पंचांच्या मार्फत नो बॉल दिला गेला आहे. पंचांच्या मार्फत नो बॉल दिला गेलाय. लेग अंपरने नो बॉल दिला गेलाय. हा नक्कीच हाईट इश्यू आहे ना. हाईट इश्यू हे कशासाठी? हाईटसाठी. हाईटच्या हिशोबाने नो बॉल दिला गेला आहे. कृपया पंचांशी कुठच्याही प्रकारचा वाद घालू नका. पंचांशी कुठच्याही प्रकारचा वाद घालू नका. आपल्यापर्यंत एक फेअर डिसिजन नक्कीच येईल. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत. बॉल व्हॅलिड बॉल. नोटेड दादा, नोटेड. व्हॅलिड बॉल आहे. 3 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 5 धावा. सेकंड सेमीफायनलचा राऊंड याच्या नंतर अंतिम सामना होईल. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका. बॉल जातोय सीमारेषे बाहेर. तोच कर्णधार, तोच ओनर आणि तोच संघ. 2 चेंडूंमध्ये 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. का हा सामना साऊथ आफ्रिका सारखा आणि अफगाणिस्तान सारखा होणार का? तिकडे सुंदर असं विनिंग ACC. काय लावायचं तर ACC काय? कोबरा असावी. प्रसाद शिंदे, आपण जिकडे कुठे असाल तो कृपया स्टेजची संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅचचा, चालू असलेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ने आपल्याला सन्मानित केलं जाईल.